फाटलेल्या आणि कोरड्या ओठांवरती लावण्यासाठी आपण वारंवार लिप बामचा वापर करत असतो, पण उन्हाळ्यात तर खूप जास्त कोरडे आपले ओठ होतात। तर हाच बाहेर विकत आणणारा लिप बाम आज आपण घरच्या घरी कसा करायचा ते पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। तर इथे मी बाजारातून 3 बीट आणलेले आहेत, तर आपल्याला बीटाचा वापर करायचा आहे। तर बीट सुरुवातीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर अशा प्रकारे त्याच्या वरची सगळी साल काढून घ्यायची आहे। आता या बीटाचे तुम्ही बारीक बारीक असे तुकडे सुद्धा करू शकता, याशिवाय आपण याला केसरीवरती घासू सुद्धा शकता। तर हे बघा, अशा प्रकारे मी 3 बीटाचा वापर केला आहे। तर 3 ते 4 बीट घ्यायचे तुमच्या आवडीनुसार, किंवा तुमच्याकडे क्वांटिटी कमी जास्त असेल तरी सुद्धा चालेल। तर इथे मी सगळे बीट किसून घेतले। तर हे बघा, आपल्याला असा बारीक क्रश करायचे आणि त्यानंतर मिक्सर जारमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर आपण हा लिप बाम घरगुती पद्धतीनेच बनवतोय, त्यामुळे ओठांवरती कुठलाही साइड इफेक्ट होत नाही। तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा। तर हे बघा, आता मी सगळी पेस्ट करून घेतली। तर अशा प्रकारे आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट करायची। तर हा बीटाचा कलर ऑलरेडी लाल कलर असतो, त्यामुळे आपल्याला रंगसुद्धा यामध्ये टाकायची गरज नसते। तर हे बघा, आपण एका आता ताटामध्ये काढून घेऊया किंवा डिशमध्ये काढून घेऊयात। आता त्यानंतर कढई घ्या किंवा छोटंसं भांडं घ्या आणि त्याच्यावरती चहा गाळणीवरती या बीटाचा सगळा क्रश ठेवायचे आणि गाळून घ्यायचा आहे। तर 3 ते 4 बीट असून सुद्धा एवढा याचा रस निघाला आहे। तर आता आपल्याला गॅस चालू करायचे आणि अगदी 5 मिनिटं फक्त याला उकळी काढायची। उकळी काढून झाली की सर्व हे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरच बाटलीमध्ये भरायचं आहे। तर तुम्ही बाटलीमध्ये भरण्याचा प्रयत्न केला की बाटली तुमची वितळण्याची शक्यता असते, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक ही प्रोसेस करायची आहे। तर माझ्या घरामध्ये अशा प्रकारची छोटी बॉटल होती, त्यामुळे यामध्ये मी टाकले आहे। आता यानंतर आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे, ते म्हणजे 1 चमचा साजूक तूप टाकायचे। तर तुमच्याकडे साजूक तूप असेल तर टाका, किंवा या व्यतिरिक्त तुम्ही खोबरेल तेलसुद्धा टाकू शकता, किंवा व्हॅसलीनसुद्धा टाकू शकता। तुमच्याकडे अशा प्रकारची डबी नसेल तर तुम्ही व्हॅसलीनची डबीसुद्धा यूज करू शकता। तर मस्त आपण हे सेट करण्यासाठी रात्रभर ठेवूया। रात्रभर फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचे, कमीत कमी 7 ते 8 तास लागतील। रात्रभर ठेवून झाल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्याला याला चेक करायचं आहे। तर दुसऱ्या दिवशी चेक करण्यासाठी आपल्याला झाकण काढायचे आणि बघायचं आहे। तर आपलं होममेड असं लिप बाम तयार झालं आहे। तर हे बघा, मस्त असं आपलं लिप बाम तयार झालं आहे। तुम्हाला चेक करण्यासाठी मी इथे हातावरती सुद्धा लावून दाखवते। मस्त असा कलर आला आहे, चिकटपणा सुद्धा आहे। विकतच्या लिप बाममध्ये जसा चिकटपणा असतो तसाच चिकटपणा या लिप बाममध्ये आलेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा। आणि आजचा हा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा।